नमस्कार मित्रांनो, आज आपण जी बातमी दाखवणार आहोत ही फक्त एक चूक नाही तर व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. जुन्नर ग्रामीण रुग्णालय सरकारी रुग्णालय जिथे सर्वसामान्य गरीब ग्रामीण भागातील नागरिक शेवटचा विश्वास ठेवून येतात. विशेषतः डिलिव्हरीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक क्षणी. पण धक्कादायक बाब अशी की ऑपरेशन थिएटरमध्ये लागणारे कपडे धुतलेले नसल्यामुळे डिलिव्हरीसाठी आलेली महिलांना थेट मंचर येथे पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कारण काय सांगितलं जात आहे, कपडे उपलब्ध नाहीत, धुतलेले नाहीत. एक सरकारी रुग्णालयात जिथे दररोज आपत्कालीन आणि गंभीर रुग्ण येतात तिथे फक्त कपडे धुतले गेलेले नाहीत म्हणून सेवा थांबते. जर अशा अवस्थेत रुग्णांची प्रकृती बिघडली, रस्त्यात काही अनर्थ घडलं तर याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? डॉक्टर म्हणतात ओटीसाठी आवश्यक कपडे उपलब्ध नव्हते, त्यामुळे आम्हाला रुग्णाला मंचराला पाठवत लागला. पण प्रश्न हे आहे की चूक केवळ कर्मचाऱ्यांची अनुपस्थितीचा आहे की संपूर्ण व्यवस्थेतील दुर्लक्ष आणि नियोजन शून्यतेचा उदाहरण आहे? आजचा हा मुद्दा केवळ एक दिवसाचा नाही, हा प्रश्न आहे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची तयारीचा, जबाबदारीचा आणि रुग्णांची सुरक्षिततेचा. सरकारी रुग्णालयात जर मूलभूत व्यवस्था अशा प्रकारे ठप्प होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? ही बातमी कोणावर आरोप करण्यासाठी नाही तर जबाबदारी निश्चित व्हावी म्हणून हे आपण डॉक्टरांशी पण चर्चा केलेली आहे. डॉक्टरांनी काय उत्तर दिलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. मग चला पुढे व्हिडिओमध्ये पाहूया नेमकं काय घडलं. धन्यवाद. काय झालं भाऊ? हां दादा, काय झालेलं आहे? तेच सांगणार तर मग काय सांगितलं तुम्हाला? का बरं? पण मंचरला का कशासाठी पाठवतात ते? आता ते पोटात दुखत होता थोडा, ते आता बंद झाले मग तिला पुढं पाठवलं. ए इधर आ. तेरे क्या बोले उन्होंने? हाँ, क्यों, वजह क्या उसकी? क्या वजह से भेज रहे हैं आपको मंचर को? यहाँ डिलीवरी का सामान नहीं, क्या क्या बोले उन्होंने? क्या बोले बोल देने का ना डायरेक्ट. क्या बोले उन्होंने? काय झालेलं आहे? काय नक्की काय प्रॉब्लेम? ये क्या बोले उनको? वो गाड़ी में बोलते नहीं, ये गाड़ी में आए बोलते. सीजर का सामान डिलीवरी का. सीधर का ये बोलिए सोचा. क्या बोल रहे थे उन लोग? अब बोल रहे थे डिलीवरी का सामान जो ड्रम रहता ना तो वो नहीं है बोल रहे थे. वो यहाँ पे अवेलेबल नहीं है, इसलिए मंचर को भेज रही हूँ आगे के पॉसिबल करने के लिए. तो आप लोग डायरेक्टली फर्स्ट टाइम यहाँ पर आए थे क्या एडमिट थे यहाँ पर? यहाँ पे सुबह में आए थे हम लोग यहाँ पे. तो सुबह से अभी तक यहीं पे थे क्या आप? यहीं पे थे. बोले वो हम लोग को, फिर हमने बोले आगे की कोशिश देखना पूछ के क्या है क्या नहीं कंडीशन. तो कौन डॉक्टर थे, किसने बोला आपको? डॉक्टर का नाम भी पता सरोदे नहीं थे ना? हाँ? डॉक्टर सरोदे थे ना? हाँ. है डॉक्टर है अभी अंदर? अच्छा, तुम्हारे बार बार बोलते थे अलग अलग चीज? नहीं अलग नहीं, दो उतना बोले और बोले क्या आपने इसका कुछ ऑपरेशन हुआ है उसके से बोले कि आगे ले जाओ, फिर इन्फेक्शन होगा लड़कियों का. यानी ये कब बोले? अभी इसके पहले थोड़ा अभी सुबह में अलग बोले? नहीं, सुबह में उसके बाद में बोले फिर इन्फेक्शन होगा इसलिए आगे तुम लेकर जाओ. पहले क्या बोले? ड्रम नहीं है. ड्रम में. उसके क्या बोले? इन्फेक्शन होगा. हाँ, इसलिए टाके भी प्रॉब्लम हो जाएगा, पक जाएंगे, इसलिए तुम आगे लेके जाओ पेशेंट. राव भाई, काय नेमकं काय? नेमकं प्रश्न असा आहे तर मी डॉक्टर यांचा जेव्हा फोन आला मला तर मी पहिले डॉक्टर सरोदे साहेबांना फोन केलं. मला काय प्रॉब्लेम काय आहे? ते बोलले काय प्रॉब्लेम नाही आहे, प्रश्न असा आहे का ती आपली साफसफाईवाली आहे ते 8-10 दिवसांनी आलेली नाही आहे, त्यामुळे आपल्याकडे ड्रम शिल्लक नाही आहे. अच्छा. म्हटलं ड्रम आपण कुठूनही हे करू, परंतु त्याचा हे करून द्या. तुम्हाला ठीक आहे, ड्रम आणून द्या, आपण सीझर वगैरे करू. तर ड्रम कोणाला आणायला सांगितलं होतं? पेशंटला सांगितलं होतं का? पेशंटला नाही, ते जबाबदारी त्यांची असती. बरोबर. पण आपण सोशल वर्कर आहे म्हणून इथं त्यांना विचारलं आपण अपकाळेवरून किंवा नारंगावरून डॉक्टरना विनंती करून तिथून आपण ड्रम आणून करून घेऊ आपण. तर मग काय बोलले डॉक्टर लोक? मी इथे आलो तर त्याच्यानंतर आल्यानंतर जे आहे ना त्यांना नवीनच त्यांनी पान काढलं. बोले इथं काल बोले एक ऑपरेशन झाला होता, ते काय कोणाचं तर बोट वगैरेचं ऑपरेशन झाला होता, त्यामुळे सर्व पेशंट जेव्हा आले होते डिलिव्हरी ते दाखवा जाणार. यानं सर्वांना सांगितलं की तुम्हाला इन्फेक्शन होईल, इन्फेक्शनचं कारण देऊन त्यांना पाठवलं आहे. आता कुठे मंचरला पाठवलं आहे का त्यांना? मंचरला पाठवतात. ते घाटाखालते म्हणजे हे महिलांचा किती हे होतोय. म्हणजे ते घाटा खालून इथं आलेले होते? एक घाटाखालून आले, एक चिंचोलीवरून आले, आणि आपला जे जुन्नर तालुका आहे शिवभूमी आहे, शिवभूमीमध्ये अशी प्रकार समजा होत असेल तर ग्रामीण भागात ठीक आहे, छोटे छोटे एरिया आहे तिथे समजा छोटे रुग्णालय आहे तिथे त्यांची सुविधा नाही आहे, परंतु हे तर आपलं 30 खाटाचं आहे ना,
आता 100 खाटाचा होणार आहे आणि सर्व सुविधा इथे उपलब्ध आहे. 4 डॉक्टर आहे इथे आणि यांच्या इकडे ड्रम नाही म्हणजे काय? मग रौफबाई प्रश्न असं निर्माण होते की जेव्हा सरकारी दवाखान्यामध्येच इक्विपमेंट्स आणि डिलिव्हरी करण्यासाठी अवजारच नाही, मटेरियलच नाही, मग त्या टायमिंगला मग एमर्जन्सीमध्ये जे दाखल झालेले पेशंट त्यांना म्हणजे खूप रिस्की काम झालेलं आहे हा. एखाद्या वेळेस त्यांनी जीव द्या, एखाद्या बाईचा जीव जाईल किंवा असा काहीतरी प्रकार होईल. याची दक्षता डॉक्टरांनी घ्यायला पाहिजे ना. आपण डॉक्टरांना विचारपूस केलेली आहे का? चल. चला आपण बघूया. डॉक्टर आतमध्ये आता जे पेशंट आले होते डिलिव्हरीसाठी त्यांना परत मंचरला रवाना केलेला आहे. नेमकं कशासाठी? म्हणजे त्यांचं असं बोलणं होतं की त्यांना ड्रम अवेलेबल नाही आणि इन्फेक्शन होणार म्हणून तुम्ही मंचरला पाठवलेलं आहे. म्हणजे आपल्या इथं मशिनरीज नव्हती का? काय प्रॉब्लेम होता आपल्याला सांग. कपडे धुणारे आलेले नाही आहेत, त्याच्यामुळे ड्रम झालेला नाही आहे. कधी कधी आपला टेक्निकल प्रॉब्लेम असतो, तो सुद्धा समजून घेतला पाहिजे. आपल्याकडे जर ड्रम असता, कपडे असते तर आपण तिला शिजव केलं असतं तसं इथं. पण आज टेक्निकल प्रॉब्लेम आहे, कपडे धुणारे आलेले नाही, त्याच्यामुळे त्यांना पाठवलं पुढं. पण सर दवाखान्यामध्ये वारंवार पेशंट येणार आहेच, ही याची कल्पना प्रत्येकांना असतेच. पण त्याच्यामुळे सर हे मशीन्स आणि हे इक्विपमेंट्स आपले दवाखान्यामध्ये नसल्याने सर म्हणजे हे गैरसोय होत नाही का? म्हणजे पेशंटचा हे जीवाशी खेळणं झालेलं आहे सर. मग आपण कधी कधी आपला टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो. मावशीचं पेमेंट झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे ती कपडे धुणार मावशी आलेली नाही आहे. तर सर आणि सहसा आपण असा प्रॉब्लेम होऊ देत नाही. जेव्हा कपडे असतात तेव्हा आपण सिजन करून टाकतो पेशंटचे. फक्त सर कपडा नसल्यामुळे सर पेशंटला मंचरला पाठवण्यात आलेला आहे का? फक्त हाच एक रिझन होता का? हो, ओटीसाठी लागणारे कपडे नाही, ड्रम झालेले नाही, तर धुतलेले नाही. ठीक आहे, चालेल सर.